नारायण कुचेंची एक कथित ऑडिओ क्लिप समोर येते। पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो असं क्लिपमधील या संवादात म्हटलं गेलंय। क्लिपमधील आवाज नारायण कुचेंचा असल्याचा आरोप करण्यात येतोय, मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक अंधारात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुठे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात नका खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दी। अरे उजेडात नका करू। तुम्ही आडीतून आडीला पलीतून चालू आहे। नाही आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। आता मी एक पीआयची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात। बिंदास वाटा कुठे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलत का पैसे आहे ना। अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काही चाललेले आहे ना। हा चालन, ओके वाटी तुम्ही। बाकी नाही, आम्ही नाही, बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। ठीक आहे, ओके। यानंतर नारायण कुचेंनी या ऑडिओ क्लिपवर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। अजिबात असं कधी मी बोललो नाही। ती ऑडिओ क्लिप मोडतोड करून समिती तयार केलेली आहे, त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा माझा काही एक संबंध नाही। आणि विरोधी पक्षाचे प्रभाव जिव्हाळी लागल्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले। कारण की तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्याचा तुम्ही निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर 8व्या फेरीला मी पुढं होतो, त्याच्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। आणि काय झालंय की विरोधीवाल्याला कुठेही चारा नाही लागला, सगळे पक्ष उभा होते, मित्र पक्ष असेल सगळे पक्ष, म्हणून त्यांना वाटते विजय तसं झाला। हा त्यांची जिव्हाळ लागला। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विकासावर विचारावर लोकांनी निवडून दिलंय, त्याच्यामुळे यांचं जिव्हाळी लागलेला प्रश्न आहे। त्याच्यामुळं वंचितचा इथं काहीही नव्हतं, संबंध नव्हता। त्याच्यामुळे त्यांनी आरोप प्रत्यारोप केले, पहिल्या दिवसापासून आरोप प्रत्यारोप करू लागले की कारण की पहिल्या दिवशी म्हणले की अधिकाऱ्याला 1 कोटी रुपये दिले, अधिकारी मॅनेज केला, म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला। मला सांगा, जर घोटाळा केला असता तर मग MIMचे कशाला निवडणूक आली असती? 33-36